ठिबक सिंचन शेतकऱ्याला परवडणारं ठरतंय। यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असून पाण्याचा अपव्ययही टाळता येणं शक्य झालंय। आज देशासमोर सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे पाण्याची। ठिबक सिंचन पाणी वाचवा, नोटा कमवा। आंबेगाव तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी मात्र ठिबक सिंचनाचा पर्याय निवडला आहे। यासाठी शासन स्तरावरून अनुदानही दिलं जातं। सन 2013, 2014, 2015 मधील अनुदानांचे पैसे आंबेगाव तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहे। पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे। शेतात ठिबक सिंचनामार्फत केलेल्या पाण्याचा वापर बळीराजाला अधिक उत्पन्न देखील मिळवून देत आहे। ठिबक सिंचन पद्धतीने दिलेलं पाणी थेट पिकाच्या मुळाशी जातं। पाण्याचा गैरवापरही टाळता येतो। ठिबक सिंचनामुळे खताची मात्राही प्रमाणात देता येते। द्रावण स्वरूपात दिली जाणारी खतं, प्रतिजैविक औषधं ठिबक मार्फत थेट पिकांच्या मुळापर्यंत पोहोचत असल्यानं पिकांची रोग प्रतिकारक शक्ती दुपटीने वाढते। पर्यायाने उत्पन्नही दुपटीने वाढतं। ऊस, कापूस, सोयाबीन, मका, टोमॅटो, कोबी, फ्लावर अशा नगदी पिकांसाठी ही पद्धत खूप फायदेशीर ठरते। शासनाच्या बरोबरीने साखर कारखाने देखील यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देतात। पाण्याचा होणारा गैरवापर, उत्पादन खर्चात होणारी बचत याशिवाय मिळणाऱ्या अनुदानामुळे ठिबक सिंचन प्रकल्प फायदेशीर ठरत आहे। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी संतोष पाचपुते, आंबेगाव।